ले जाए, हर घर सपने न जाए, छोटा सा बंगला जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे, जाने कहाँ गुम हुआ एक आंसू छुपा के रखा था, मेरी मासूम सवालों से परेशान हूँ, परेशान। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? आज तुमच्यासमोर नमस्कार बोलायला मी उशीर आली आणि ब्लॉग आधीच सुरुवात केली होती, म्हणजे कपडे सगळं घालते वेळी थोडंसं मूडमध्ये होती, तर गाणं गुणगुणत चालू होते. असं बरेच लोकांना वाटतं ना, आपण एकटं असतो मग काहीतरी काम करतोय, गाणं बोलावं किंवा काही आवड आपल्या त्या करायला काम करते. जसं मला गाणं बोलायला गुणगुणायला आवडतं आणि ते मी असं काम करत असते. तर आता मी कलिंगड घेतलंय खायला, खूप गरम होते, तुम्हाला पण होतच असणार. आपण काय कंटिन्यू पंख्याखाली बसू शकत नाही आणि मला काम करतेच गरम होतं, असं काम झालं की एवढं गरम होत नाही. तर आता थोडंसं कलिंगड खाते आणि मग कुकर लावते. डाळ भात करायची आहे. सकाळी कारल्याची भाजी आणि भात केला होता, सॉरी कारल्याची भाजी आणि चपाती केली होती. आता भात डाळ करते, कारण कारल्याची भाजी डब्याला संपली आहे. आता मला भाजीचं माहीत नाही, कारण भाजीवाली तर अजून आलेली नाही दरवाजात, तर जर ते आली तर ठीक आहे ना, तर मग आपलं डाळ भात लोणचं पापड. तर मी कलिंगड खाऊन घेते, थोडंसं मीठ टाकते. आणि माझा ना कॅमेरा मी मध्ये मध्ये ब्लर होतो काय माहिती. आणि ह्या सीझनमध्ये आता कलिंगड खायला खूप मजा येते, म्हणजे खूप मला कलिंगड खूप आवडतं. कलिंगड आणि आंबा, अजून आंबा तर आला नाही आणि अजून उष्टावळ केली नाही. आता बघू कधी आंबा खायला मिळतोय. तर या तुम्ही पण कलिंगड खायला. कलिंगड खूप छान आहे, लाल लाल एकदम. कापून ठेवलं ना की कधी पण खाऊ शकतो, दिवसभर संपून टाकू शकतो थोडं थोडं खाऊन. चला तर मग नंतर भेटूया. आणि एक सांगायचं राहिलं, आज मी बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे तुम्हाला मी सांगेन, कुठे जाणार आहे. पण जाणार आहे म्हणजे डॉक्टरला जाणार आहे, पण मी कोणाला घेऊन जाणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवेन. जाते वेळी तुम्हाला दाखवेनच कुठे चालली आहे. तर सगळं मी जेवण वगैरे करणार आणि नंतर मग 3-4 वाजता निघणार आहे सगळं आवरून, आणि मग मी तुम्हाला दाखवेन. चला तर आपण नंतर भेटू. तर मंडळी बघा, डाळ उकळली, म्हणजे डाळ फोडणीला घातली आहे. डाळ आपल्याला आता रेडी झाली आहे, बघू शकता. भाजीवाली काय आलीच नाही, भाजी नाही. आता भात आहे आणि आता सगळं ओटा वगैरे पुसून, कुकरमध्ये भात आहे, आता ओटा वगैरे पुसून सगळं आवरते. म्हणजे तयारी झाली आहे माझी. मी तुम्हाला मगाशी बोलली होती ना मी बाहेर जाते म्हणून, तर मी तयारी झाली आहे माझी. जरा सगळं केस ओले केले, कारण का खूपच घाम आला होता केसामध्ये. थोडंसं ओलं केलं, सर्व काम केलं आहे, सर्व आवरलं आहे. पण मी काही जेवली नाही, तर मी कलिंगड खाल्लं, त्यामुळे मला भूकच नाही. तर मग आधी डॉक्टरकडे जाऊन येऊया. आता कोणाला डॉक्टरकडे घेऊन चालली आहे तर तुम्हाला मी दाखवते. एक मिनिट. गणू, ए गणू, गणू, ए गणू. होतं बघू शकता, पूर्ण वीक झालंय, ताकदच नाही त्या अंगामध्ये. तर ह्याला डॉक्टरकडे घेऊन जाते आहे. मध्ये मी त्याला दाखवलं होतं, तर डॉक्टर म्हणाले इन्फेक्शन झालं त्याच्या पोटामध्ये, तो काही खात वगैरे नाही आहे, पाणी पण पित नाही. रात्री मी 2 वाजता तो काहीतरी आवाज करायला लागला, कसरी करायला लागला, मग मी 2 वाजता त्याला गरम पाणी केलं आणि पाजलं. सकाळी पण त्याला गरम पाणी करून पाजलं, पण सकाळी नाही पियाला, पण रात्री पियाला होता. तर ह्याला आता मी डॉक्टरकडे घेऊन जाते घाटकोपरला. तर त्याला मी आता डॉक्टर ना घाटकोपरला घेऊन जाते. म्हणजे आता 4:45 वाजले. ते अंकल आहेत आमच्या इथे, रिक्षावाले अंकल. त्याने मी फोन केला की ते मी प्राण्यांसाठी कधी पण येतातच, तर आता त्यांची झोपायची वेळ असते, तरी मग त्यांनी मला 4चा टायमिंग दिलं आहे. त्यांचा फोन आला की मी निघेल. आणि बघू आता डॉक्टर काय म्हणतात ते, कारण का त्याचं वय पण झालं, 8-10 वर्ष त्याचं वय आहे. तर बघू डॉक्टर काय म्हणतात ते. 8-10 वर्ष तो माझ्याबरोबर आहे,
15 वर्षाची, म्हणजे 15 वर्षापर्यंत माऊ माझ्यापर्यंत राहिलेली आहेत. गेल्या वर्षीच 2 माऊ माझी 15 वर्षाची गेली. आणि वयचं त्यांचं वय काय जास्त नसतं, 14-15 वर्ष जगतात ते नशिबाने. नाहीतर मग त्यांचं आयुष्य खूप कमी असतं. आता त्यांना खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे म्हणून ते आहे तेवढे वर्ष. तर ते काय बोलू शकत नाही हो, त्यांचं दुखतं तर. आपलं दुखलं असतं तर आपलं मूल असतं तर किती रडलं असतं, मग त्याला आपण घेऊन बसलो असतो. तर रात्री मी पण झोपली नाही, बराच वेळ जागीच होती. तो झोपत नव्हता, तळमळत होता. त्याला काय होतं तो माहीत नाही मला, पोटात आग होत होती का दुखत होतं, पण तो ओरडत नव्हता. पण तो असं इकडे तिकडे मला कळतं ना. तर ते भले मी त्यांच्यामध्ये राहते, त्यांना मला कळतं की त्यांना बरं वाटत नाही, त्याला काहीतरी होतं आहे. आणि मी औषध, ताप पण नव्हता, ताप असतं तर त्याला औषध दिलं असतं, पण ताप नव्हता. तर तापाचं औषध होतं, सर्दीचं औषध होतं माझ्याकडे, पण ते दोन्ही पण त्याला काही दिसत नाही. आता बघू डॉक्टर काय बोलतात, तर तुम्हाला मी सांगेनच. आणि चला आता आपण चालू. बास्केटमध्ये भरलं आहे त्याला आणि पॅक केलं आहे, बांधलं आहे रशीने. चला, ही रिक्षा आहे, रिक्षामध्ये आपण ठेवूया त्याला आधी. पहिलं रिक्षामध्ये ठेवलं, मी रिक्षामध्ये बसली आहे आणि माऊला इथे ठेवलं आहे. चला तर आपण जाऊया. हे बघा बस स्टॉप आहे, आणि बस स्टॉपला ना ही वार्निक पेंटिंग ना, एवढी सुंदर पेंटिंग केली आहे बस स्टॉपला. पूर्ण बस स्टॉप आहे बघा. आणि बसण्यासाठी आहे, म्हणजे म्हाताऱ्या लोकांसाठी. संध्याकाळच्या इथे ना लोक बसतात येऊन. घाटकोपर आलेला आहे, एरिया खूप छान आहे. संध्याकाळी हळूहळू गर्दी वाढेल. ये है घाटकोपर. घाटकोपर कुठे अंकल है? एरिया का नाम क्या? घाटकोपर ईस्ट है, राजावाड़ी। घाटकोपर ईस्ट, राजावाड़ी एरिया। राजावाड़ी राजावाड़ी